आणि नंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अमरावती विधान परिषद निवडणुकी संदर्भातली महत्त्वाची बातमी। भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आघाडीवर असल्याचं समजतंय। काँग्रेसचे हर्षदीप देशमुख मात्र पिछाडीवर आहेत। अमरावतीतनं महत्त्वाची अपडेट समोर येते। अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आघाडीवर असून हर्षदीप देशमुख मात्र काँग्रेसचे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। हळूहळू आता कल हाती येत आहेत। आपण पाहतोय अमरावतीमधला महामतदारसंघ, अमरावतीचा हा कल। भाजपचे प्रवीण पोटे आघाडीवर आहेत, तर याच मतदारसंघामधून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार होते ते मात्र हर्षदीप देशमुख हे पिछाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळतंय। अमरावतीचा हा कल तुम्ही पाहताय। अमरावतीमध्ये आपण पाहतोय हर्षदीप देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार सध्या पिछाडीवर असून भाजपचे प्रवीण पोटे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अमरावती मतदारसंघामध्ये विधान परिषदेसाठी निवडणूक पार पडली होती आणि त्या संदर्भातले हे अपडेट्स आपण घेतोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमर गटारे जोडले गेलेले आहेत। अमर, सध्याची अपडेट काय? सकाळी 8 वाजतापासून या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। त्यानंतर बघितलं तर जी पहिली मतमोजणी सुरू झाली त्यामध्ये भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील हे काही मतांनी समोर असल्याची आता जी माहिती समोर येत आहे। एकंदरीत बघितलं तर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। त्यानंतर ते कुठेही मतदारसंघामध्ये फिरकले, त्यांनी कोणताही प्रचार केला नाही। त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही आरोप केला होता की आमचे उमेदवार मॅनेज झाले असा आरोप झालेला। त्यानंतर बघितलं तर संपूर्ण निवडणुकीमध्ये वेगळा ट्विस्ट निर्माण झालेला होता। त्यानंतर भाजपाने या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रचारात आघाडी घेतलेली होती आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती। मात्र बघितलं तर शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला कुठेही पाठिंबा दिला नाही। त्यामुळे बघितलं तर हे वेगळ्या प्रकारची या ठिकाणी निवडणूक झालेली होती आणि या निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी कोणीही काँग्रेसला मतदान करून असा जो व्हीप जो आहे तो काँग्रेसकडून काढण्यात आलेला होता। त्यानंतर त्या दिवशी फक्त काही 24 जे नगरसेवक आहेत त्यांनी त्या ठिकाणी मतदान केलं होतं। मात्र इतर ठिकाणी जे आहे ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केलं होतं। त्यानंतर साधारणतः 427 एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। मात्र आता मतमोजणीमध्ये बघितलं तर भाजपाचे उमेदवार संपूर्ण निकालावर आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद।